तर सेकंड ट्रान्झिशन सिरीज is also called as 4D series because in this series the 4D orbitals are gradually filled, and second transition series consists of elements from yttrium to cadmium. Yttrium atomic number 39 and cadmium atomic number 48. मग आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आता बघूयात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स ऑफ सेकंड ट्रान्झिशन सिरीज. इट्रियम जो आहे, इट्रियम मी तुम्हाला सांगितलं इट्रियमचा ऑटॉमिक नंबर आहे 39 आणि इट्रियमच्या आधी येणारा जो नोबेल गॅस आहे तो आहे क्रिप्टॉन. क्रिप्टॉनचा ऑटॉमिक नंबर आहे 36, म्हणजे 36 पर्यंत क्रिप्टॉनपर्यंत आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्याची गरज नाही. मग इट्रियमचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 5s2 5s1 जे आहे ते रुबिडियम, त्याच्यानंतर 5s2 स्ट्रॉन्टियम आणि नंतर मग इट्रियम. सो 5s2 4d1 हा जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे तो डी ऑर्बिटलमध्ये एंटर होतो आहे, डी ऑर्बिटलमध्ये, आणि म्हणून हा इट्रियम जो आहे हा काय डी ब्लॉक इलेमेंट आहे. त्यानंतर आपण झिर्कोनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया. झिर्कोनियमचा ऑटॉमिक नंबर आहे 40. आता एक एक इलेक्ट्रॉन आपण डी ऑर्बिटलमध्ये फिल करूयात. काही व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतील, परंतु झिर्कोनियममध्ये कुठलंही व्हेरिएशन नाही आहे. हा एक इलेक्ट्रॉन जो आहे हा इझिली ह्या डी सबशेलमध्येच एंटर होईल. निओबियममध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळेल. आता ज्यांच्यामध्ये व्हेरिएशन आहे ते मी त्यांना स्टार करून ठेवलं. निओबियममध्ये व्हेरिएशन आहे. निओबियममध्ये व्हेरिएशन का आहे? कारण मॉलिब्डेनमला, म्हणजे मॉलिब्डेनममध्ये आपल्याला जर हाफ फिल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मॉलिब्डेनमला अटेंड करायचं असेल तर निओबियममध्ये काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये व्हेरिएशन्स होत आहेत, आणि म्हणून इथला जो एक एस ऑर्बिटलमधला 5s ऑर्बिटलमधला एक इलेक्ट्रॉन आहे तो डी ऑर्बिटलमध्ये जातो, आणि 5s2 4d3 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन न राहता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 5s1 4d4. म्हणजे एक इलेक्ट्रॉन इथं जातो आहे म्हणजे 4d3 आणि एक इन्क्रीज होणारा 4d4. मॉलिब्डेनम ऑटॉमिक नंबर 42 याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 5s1 4d5. इथं मात्र हाफ फिल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला पाहायला मिळतं आहे. निओबियममध्ये व्हेरिएशन आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये, म्हणून मॉलिब्डेनममध्ये आपल्याला हाफ फिल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहायला मिळालं. इथला एक इलेक्ट्रॉन इकडे गेला आणि इथं नंतर इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटलमध्ये फिल झाला, म्हणजेच याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हाफ फिल्ड झालेलं आहे मॉलिब्डेनमचं. त्याच्यानंतर टेक्निशियम ऑटॉमिक नंबर 43 5s2 4d5. आता या ठिकाणी इलेक्ट्रॉन जो आहे तो एस ऑर्बिटलमध्ये एंटर झालेला आहे, डी ऑर्बिटलमध्ये न होता. त्याचं कारणसुद्धा तेच आहे, जर इलेक्ट्रॉन इथं म्हणजे 5s1 4d6 राहिला असता तर याचं हाफ फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन राहिलं नसतं, आणि कुठलाही इलेमेंट हाफ फिल्ड किंवा फुल फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्याचाच प्रयत्न करत असतो, आणि म्हणून टेक्निशियम जो आहे याचं इलेक्ट्रॉन जो आहे हा एस ऑर्बिटलमध्ये एंटर होतो, डी ऑर्बिटलमध्ये न होता, आणि टेक्निशियमसुद्धा हाफ फिल्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो. त्यानंतर रुथेनियम ऑटॉमिक नंबर जो आहे रुथेनियमचा तो 44 आहे. आता रुथेनियमपासून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन परत व्हेरिएशन होत आहे, कारण पुढे कम्प्लिटली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर एखाद्या एलिमेंटला अटेंड करायचं असेल तर आधीपासून व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुथेनियममध्ये ऑटॉमिक नंबर आहे 44. आता इथं 5s2 4d6 न राहता इथला एक जो इलेक्ट्रॉन आहे 5s ऑर्बिटलमधला हा परत 4d ऑर्बिटलमध्ये गेलेला आहे रुथेनियममध्ये, आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणून याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे 5s1 4d7. रोडियममध्ये पण परत व्हेरिएशन होतं आहे. इलेक्ट्रॉन जो आहे तो एस ऑर्बिटलमध्ये एंटर न होता डी ऑर्बिटलमध्ये परत एंटर होतो आहे, म्हणजे 5s1 4d8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रोडियमचं आहे. पॅलॅडियममध्ये मात्र आपल्याला व्हेरिएशन दिसतं आहे, आणि पॅलॅडियममध्ये आपल्याला कम्प्लिटली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा कम्प्लिटली फील्ड डी सबशेल आपल्याला दिसते. पॅलॅडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 5s0 4d10. सिल्वरमध्ये आता
उरलेले 2 जे इलेक्ट्रॉन आहेत ते एस ऑर्बिटलमध्येच फिल होणार आहेत. म्हणजे सिल्वरचा ऑटॉमिक नंबर आहे 47 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 5s14d10. आता कॅडमियममध्ये आपल्याला एकच ऑर्बिटल वॅकंट आहे आणि शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो एस ऑर्बिटलमध्येच फिल होईल. ऑटॉमिक नंबर कॅडमियमचा आहे 48 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 5s24d10. म्हणजेच सेकंड ट्रान्झिशन सिरीजमध्ये आपल्याला व्हॅरिएशन्स निओबियममध्ये आपल्याला दिसतं आहे आणि मॉलिब्डेनममध्ये आपल्याला हाफ फिल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहायला मिळतं. त्यानंतर आपल्याला व्हॅरिएशन्स दिसतं रोडियममध्ये आणि रुथेनियममध्ये. रोडियममध्ये आणि रुथेनियममध्ये आपल्याला व्हॅरिएशन दिसतं. पॅलेडियममध्ये मात्र कम्प्लिटली फिल्ड डी सबशेल आपल्याला दिसते. त्याच्यानंतर परत सिल्वरमध्ये दिसते आणि कॅडमियममध्ये पण आपल्याला कॅडमियम तर D10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे कम्प्लिटली फिल्डच राहणार आहे ते. परंतु या ठिकाणी लक्षात घ्यायची गोष्ट आहे की मॉलिब्डेनम हाफ फील्ड आहे, टेक्निशियम हाफ फील्ड आहे. म्हणजे दोन इलिमेंट्स असे आहेत की ज्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हाफ फील्ड आहे आणि 3 इलिमेंट्स असे आहेत की ज्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कम्प्लिटली फिल्ड डी सबशेल आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये आहे तुमचा पॅलेडियम, सिल्वर आणि कॅडमियम. तर ह्या काही गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर थर्ड ट्रान्झिशन सिरीज, एलिमेंट्स ऑफ थर्ड ट्रान्झिशन सिरीज. सो द थर्ड ट्रान्झिशन सिरीज इज ऑल्सो कॉल्ड ॲज 5D series because in this series the 5D orbitals are gradually filled, and the third transition series consists of elements lanthanum atomic number 57 and from hafnium to mercury. Hafnium atomic number 72 to mercury atomic number 80. आता याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे याच्यामध्ये फारसं व्हेरिएशन नाही आहे, फक्त प्लॅटिनम आणि गोल्डमध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळेल. आता लॅन्थॅनम जे आहे आपण बघूयात. थर्ड ट्रान्झिशन सिरीज, ही थर्ड ट्रान्झिशन सिरीज, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. तर लॅन्थॅनम जो आहे, लॅन्थॅनमचा ऑटॉमिक नंबर आहे 57. लॅन्थॅनममध्ये जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे हा डी ऑर्बिटलमध्ये एंटर होतो आणि म्हणून लॅन्थॅनम हा डी ब्लॉकमध्ये मोडतो. परंतु लॅन्थॅनम नंतरचे जे इलेमेंट्स आहेत त्यांना आपण लॅन्थॅनाइड सिरीज म्हणतो. यांच्यामध्ये जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे हा एफ ऑर्बिटलमध्ये एंटर होतो, म्हणून हे एफ ब्लॉकमध्ये मोडतात. ही लॅन्थॅनाइड सिरीज. लॅन्थॅनम नंतरचे इलेमेंट्स लॅन्थॅनाइड सिरीज फ्रॉम ही सेरियम टू ल्युटेटियम. तर ही लॅन्थॅनाइड सिरीज झाली. आणि नंतर मग एफ ऑर्बिटल कम्प्लिटली फिल झाल्यानंतर, ल्युटेटियम पूर्ण फिल झाल्यानंतर परत हाफनियमपासून तर मर्क्युरीपर्यंत डी ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉन एंटर होतात आणि म्हणून परत हाफनियम टू मर्क्युरी हे डी ब्लॉक इलेमेंट्समध्ये मोडतात. या ठिकाणी आता ठीक आहे. लॅन्थॅनम ऑटॉमिक नंबर 57. मग लॅन्थॅनमच्या आधी येणारा जो नोबेल गॅस आहे तो आहे झेनॉन. ऑटॉमिक नंबर त्याचा 54 आणि मग लॅन्थॅनमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 6s2 5d1 4f0. आता एफ ऑर्बिटलमध्ये एकही इलेक्ट्रॉन नाही आहे आणि लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे लॅन्थॅनममध्ये तो डी ऑर्बिटलमध्ये एंटर होतो आहे 5d1. लॅन्थॅनम नंतरचे जे इलेमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन हा एफ ऑर्बिटलमध्ये एंटर होईल आणि पूर्ण एफ जी सबशेल आहे ती कम्प्लिटली फिल्ड होईल आणि नंतर हाफनियमपासून मग आपले डी ऑर्बिटल जे आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन एंटर व्हायला सुरुवात होईल. म्हणून मग 6s2 5d2. आता एक इलेक्ट्रॉन आपण डी ऑर्बिटलमध्ये फिल करणार आहोत. 6s2 5d2 4f14. 4f14 म्हणजे लॅन्थॅनाइड सिरीज कंप्लीट झाल्यानंतर हाफनियमला सुरुवात होते आणि म्हणून याचा ऑटॉमिक नंबर आहे 72. म्हणजे 57 + 14 ते 14 इलेमेंट्स असतात आणि मग आपला येतो ऑटॉमिक नंबर इलेमेंट हाफनियमचा 72. टॅन्टॅलम ऑटॉमिक नंबर 73. 6s2 5d3 4f14. या ठिकाणी सरळ आपण एक इलेक्ट्रॉन जो आहे तो डी ऑर्बिटलमध्ये फिल करतो आहे. टंगस्टन याचा सिम्बॉल W आहे, हा व्यवस्थित लक्षात ठेवायचा. ऑटॉमिक नंबर जो आहे तो आहे 74 आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 6s2 5d4 4f14.
रेनियम atomic number 75, electronic configuration 6s2 5d5 4f14. Osmium atomic number 76, electronic configuration 6s2 5d6 4f14. Iridium atomic number 77, electronic configuration 6s2 5d7 4f14. आता या ठिकाणी मात्र आपण एक एक आपण पहिलं जर लॅन्थॅनमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं, त्यानंतर आपण जे 14 एलिमेंट्स सोडल्यानंतर आपण सहजतेने फक्त एक एक इलेक्ट्रॉन बघा, एक एक इलेक्ट्रॉन फक्त फिल करत आलेलो आहे इरिडियमपर्यंत. प्लॅटिनियममध्ये व्हेरिएशन होतं. प्लॅटिनममध्ये काय होतं, 6s चे दोघंही इलेक्ट्रॉन जे आहेत ते डी ऑर्बिटलमध्ये जातात आणि ॲड होणारा आणखीन जो एक इलेक्ट्रॉन आहे तोही डी ऑर्बिटलमध्ये ॲड होतो आणि म्हणून हे D10 स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कम्प्लिटली फील्ड जे आहे D10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्लॅटिनम अटेंड करत असतो. गोल्डमध्ये नंतर आता एक ॲड होणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो एस ऑर्बिटलमध्येच ॲड होईल. म्हणजेच गोल्डचं मग ऑटोमिक नंबर आहे 79, 6s1 5d10 4f14. मर्क्युरी सिम्बॉल जो आहे याचा Hg आहे, ऑटोमिक नंबर 80 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते 6s2 5d10 4f14. तर ह्या पद्धतीने आपण थर्ड ट्रान्झिशन सिरीज जी आहे फ्रॉम लॅन्थॅनम, थर्ड ट्रान्झिशन सिरीज कन्सिस्ट ऑफ एलिमेंट्स लॅन्थॅनम अँड फ्रॉम हाफनियम टू मर्क्युरी. मग या ठिकाणी व्हेरिएशन्स जे आहेत ते कुठेच झालेले नाही आहेत, फक्त प्लॅटिनम, गोल्ड, फक्त प्लॅटिनममध्ये व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं थर्ड ट्रान्झिशन सिरीजमध्ये. थर्ड ट्रान्झिशन सिरीजचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूपच सोपं आहे ॲज कम्पेअर टू सेकंड ट्रान्झिशन सिरीज. सो या पद्धतीने आपण ह्या लेक्चरमध्ये डी ब्लॉक एलिमेंट्स, इंट्रोडक्शन ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स अँड देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे जे पार्ट्स आहे हे आपण या ठिकाणी संपवलेलं आहे. सो थँक यू व्हेरी मच.